Welcome to KD's classes with Island Center Ahmednagar. Your success is our success. मी वैभव राऊत आज तुमच्या समोर घेऊन आलो आहे बँक आणि बँक एक्झाम प्रणाली. तर या लेक्चरमध्ये आपण सविस्तर पाहूयात कोणकोणत्या टाईपच्या बँक आहेत, कोणकोणत्या संस्था बँक एक्झाम कंडक्ट करतात, त्या संस्थेमध्ये कोणत्या कोणत्या बँक येतात, प्रत्येक बँकमध्ये कोणती कोणती पोस्ट आहे, प्रत्येक पोस्टसाठी किती सॅलरी आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन किती असायला हवं आहे, सॅलरी किती आहे, जॉब प्रोफाईल कसं असणार आहे, सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, याबद्दल आपण या लेक्चरमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. चला तर मग सुरुवातीला पाहूया बँक म्हणजे काय. तर विद्यार्थी मित्रांनो, बँक म्हणजे अशी संस्था जी पैशाची देवाणघेवाण करते. ठीक आहे, समजताय? बँक म्हणजे काय? अशी संस्था जी पैशाची देवाणघेवाण करते. ग्राहकाला ज्यावेळी पैसे पाहिजे असतात त्यावेळेस ती ग्राहकाला पैसे देते आणि ज्यावेळेस ग्राहकाचे पैसे डिपॉझिट करायचे असतात त्यावेळेस ती डिपॉझिट करून घेते. ठीक आहे, चला ह्याच्यानंतर पाहू आपण बँक कशी निर्मिती झाली किंवा बँक ही संकल्पना अस्तित्वात कशी आहे. ठीक आहे, पूर्वी युरोपीय राष्ट्र होते जर्मनी आणि इटली. ह्या राष्ट्रामध्ये सावकार ही एक संकल्पना होती आणि सावकार गोरगरीब जनतेला व्याजाने पैसे देत असत. ज्या ठिकाणी बसायचे तो एक लाकडी बाक असायचा आणि त्या लाकडी बाकाला तेथील लोक काय म्हणत असायचे, इकडे पहा, बँक, बँको, बँके. ह्या बँकमध्ये आणि इथे स्पेलिंग वेगळं आहे. हे सर्व एक नंबर बघा, बँक, बँको, बँके ह्या तीनही लॅटिन शब्द आहेत आणि या लॅटिन शब्दापासून बँक हा शब्द अस्तित्वात आला आहे. क्लिअर, समजताय? चला त्याच्या पुढे पाहूया बँकेचे काही टाईप. इथं काही मी महत्त्वाचे टाईप घेतलेले आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे पेमेंट बँक. पेमेंट बँकला वॉलेट बँक असंही म्हणलं जातं. आता बघा, पेमेंट बँकमध्ये तुम्हाला बँकेमध्ये जाऊन अकाउंट वगैरे ओपनिंग करायची काही आवश्यकता पडत नाही. साधारण एक KYC केली तरी तुम्ही इथं ऑनलाईन पेमेंट करू शकताय. ठीक आहे, तर अशा ऑनलाईन पेमेंट बँक कोणत्या कोणत्या आहेत? त्यातली पहिली बँक आहे एअरटेल पेमेंट बँक, त्याच्यानंतर पेटीएम, तुम्हा सर्वांना माहितीच आहे. ठीक आहे, 3 नंबरला आहे फिनो पेमेंट बँक, 4 नंबर आहे फोनपे आणि 5 नंबरचा आहे गुगल पे. आता फोनपे आणि गुगल पे तुमच्या सर्वांच्या ओळखीचे असतील. ठीक आहे, एखाद्या मैत्रिणीने तुम्हाला सांगितलं मला पेमेंट पाहिजे आहे किंवा मला रिचार्ज करायचा आहे, तुम्ही काय म्हणता, ठीक आहे मी पेमेंट पण पाठवतो आणि रिचार्ज पण करतो. ठीक आहे, पण जर मित्रांनी सांगितलं रिचार्ज कर तर तुम्ही काय म्हणतात, ऑनलाईन पैसे नाही आहेत. ठीक आहे, म्हणजे मैत्रिणीसाठी फोनपे आणि गुगल पे आहे. ठीक आहे, ह्याच्याबद्दल तुम्हाला सविस्तर सांगायची काही गरज नाही. ठीक आहे, 1 नंबरचा पॉईंट झाला पेमेंट बँक. त्याच्या पुढे सेकंड टाईप आहे गव्हर्नमेंट बँक. तर गव्हर्नमेंट बँक कुणाला म्हणायचं, अशा बँक की जिथे 50% पेक्षा शेअर कुणाकडे असतो, गव्हर्नमेंटचा. मग अशा गव्हर्नमेंट बँक कोणत्या कोणत्या आहेत? पहिली SBI, नंतर आहे बँक ऑफ बडोदा, युनियन बँक. ह्या सर्व काय झाल्या, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ह्या काय झाल्या, गव्हर्नमेंट बँक आहेत. समजताय? त्याच्या पुढे आहे प्रायव्हेट बँक. 2 टाईप पाहिले, पेमेंट बँक, गव्हर्नमेंट बँक. थर्ड टाईप आहे प्रायव्हेट बँक. तर प्रायव्हेट बँक म्हणजे गव्हर्नमेंटचा उलट. तर प्रायव्हेट बँक म्हणजे अशा संस्था जिथे 50% पेक्षा शेअर कुणाकडे असतो, एका खाजगी मालकाकडे. मग अशा कोणत्या कोणत्या प्रायव्हेट बँक आहेत सांगा बरं, तुमच्या शेजारी कुठं असतील? त्यामधील पहिली प्रायव्हेट बँक आहे HDFC बँक, नंतर आहे ICICI बँक, नंतर आहे ॲक्सिस बँक, येस बँक असेल, नंतर IDFC बँक असेल, बंधन बँक. ह्या सर्व काय झाल्या, प्रायव्हेट सेक्टरमधील बँक आहेत. ठीक आहे, त्याच्या पुढे पाहू फायनान्स बँक. 4 टाईप आहे फायनान्स बँक. तर फायनान्स बँक म्हणजे काय, छोट्या छोट्या उद्योगासाठी असतील, लग्नासाठी, घरासाठी ते स्मॉलमध्ये कर्ज देत असतात, मग छोट्या प्रकारे कर्ज पुरवठा करतात आणि अशा बँकेला काय बोललं जातं, फायनान्स बँक. ठीक आहे, तर मग अशा फायनान्स बँक कोणत्या कोणत्या आहेत, उज्जीवन आहे, उत्कर्ष आहे, जनलक्ष्मी स्मॉल फायनान्स बँक असेल, सूर्योदय आहे, दिशा, ह्या सर्व काय झाल्या, फायनान्स बँक आहेत. बजाज फायनान्स असेल, नंतर श्रीराम फायनान्स असेल, या सर्व काय झाल्या, फायनान्स बँक. ठीक आहे, 5th टाईप बघू आपण कोऑपरेटिव्ह बँक. आता कोऑपरेटिव्ह बँक कुणाला म्हणायचं, कोऑपरेटिव्हला मराठीमध्ये सहकारी संस्था असं बोललं जातं, सहकारी बँक. मग आता सहकारी बँक म्हणजे काय, ज्या सहकारी तत्वानुसार स्थापन झालेल्या असतात. म्हणजे ज्याचं तत्व असतं ना नफा ना तोटा, पण त्यांना इनडायरेक्टली काय होतं, प्रॉफिट होतच असतं. मग अशा सहकारी संस्था कोणत्या कोणत्या असतील, एक म्हणजे अपना आहे, नंतर जनता सहकारी बँक, भारत बँक, TJSB म्हणजे ठाणे जनता सहकारी बँक. त्याच्या पुढे आहे अभुदया बँक आहे, त्यानंतर कॉस्मॉस बँक आहे, सारस्वत आहे आणि एक आपला 6 नंबर बाकी आहे, तो म्हणजे शामराव विठ्ठल कोऑपरेटिव्ह बँक.
ठीक आहे. तर ह्या सर्व काय झाल्या कोऑपरेटिव्ह बँक आहेत. जर आपल्या अहमदनगरसाठी बोलायचं झालं तर कोणती आहे, अहमदनगर कोऑपरेटिव्ह बँक असेल. ठीक आहे, समजतंय. आता आपण हे बँकेचे काही प्रकार पाहिले महत्त्वाचे, ह्याच्या व्यतिरिक्त पण बँकेचे काही प्रकार आहेत, पण इथे मी काही महत्त्वाचे प्रकार आहेत तेच घेतलेले आहेत. आता ह्या लेक्चरमध्ये आपण बँक एक्झाम प्रणाली कशी हे पाहणार आहोत. पण आता एवढे टाईप आहेत, ह्या सगळ्यांबद्दल आपण एक्झाम प्रणाली पाहणार आहोत का, तर नाही मित्रांनो. का, कारण की सध्या कोणत्या जॉबला महत्त्व आहे. ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी लग्न केले असतील किंवा काहींचे करायचे असतील, तर तुम्हाला सर्वसामान्य एक माणूस काय प्रश्न विचारतो, कुठेही तू जॉबला किंवा कोणत्या ठिकाणी जॉब करतो, तर आपण काय सांगतो, आहे गव्हर्नमेंटला आहे किंवा काही म्हणतात प्रायव्हेट. तर सर्वात जास्त महत्त्व कोणाला आहे, गव्हर्नमेंट जॉबला. तर ह्या लेक्चरमध्ये आपण जाणून घेऊया गव्हर्नमेंट बँक एक्झाम प्रणाली. ठीक आहे, चला तर मग पाहू सविस्तर. बोर्ड साफ करतो थोडासा. थोडासा वेळ लागतोय, बोर्ड साफ करतोय, 2च मिनिट. चला तर मग पाहू गव्हर्नमेंट बँक एक्झाम प्रणाली. वरती मी हेडिंगच टाकतो, गव्हर्नमेंट बँक एक्झाम प्रणाली. थोडस खाली लिहितो बघा, इथे लिहितो गव्हर्नमेंट बँक एक्झाम प्रणाली. बँक एक्झाम सिस्टम. अशा कोणत्या कोणत्या गव्हर्नमेंट आहेत की गव्हर्नमेंट बँकच्या संस्था, अशा कोणत्या कोणत्या संस्था आहेत की ज्या बँक एक्झाम कंडक्ट करतात. त्यातली पहिली संस्था आहे बघा IBPS RRB. IBPS RRB. सेकंड संस्था आहे त्यामधील IBPS आणि थर्ड आहे SBI. फोर्थ नंबर आहे बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ज्याला बोललं जातं RBI. ह्या 4 अशा संस्था आहेत की ज्या बँक एक्झाम कंडक्ट करतात. कोणत्या, गव्हर्नमेंट बँक एक्झाम. ठीक आहे, तर आता 1 बाय 1 पहिली संस्था लिहिली मी IBPS. आता जे न्यू स्टुडंट आहेत त्यांना IBPS समजत नसेल, मग IBPS चा फुल फॉर्म काय आहे, तर बघा IBPS चा फुल फॉर्म आहे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन. ठीक आहे, त्याच्या पुढे आहे RRB. RRB म्हणजे काय, रिजनल रुरल बँक. आता हे रिजनल रुरल बँक कुणाला म्हणायचं, अशा बँक की ज्या फक्त एका प्रदेशासाठी विकसित असतात, एका प्रदेशाच्या विकासासाठी स्थापन झालेल्या असतात. मग अशा कोणत्या कोणत्या बँक आहेत RRB साठी, तर बघा RRB मध्ये 2 बँक आहेत. एक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि दुसरी म्हणजे विदर्भ ग्रामीण बँक. ह्या 2च बँक आहेत महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र एक प्रदेश आहे, मग प्रदेशाच्या विकासासाठी कोणत्या कोणत्या बँका स्थापन झालेल्या आहेत, एक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि दुसरी म्हणजे विदर्भ ग्रामीण बँक. ठीक आहे, सेकंड संस्था आहे IBPS. आता IBPS चा फुल फॉर्म मी आत्ताच सांगितला, काय, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन. समजताय. मग ही IBPS मध्ये कोणत्या कोणत्या बँक येतात, त्याच्यामध्ये ते बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक असेल, सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल, युनायटेड कमर्शियल बँक असेल. ह्या 11 बँक काय असतात IBPS च्या अंडर खाली येतात आणि या 11 बँकेची मिळून एक्झाम कोण घेतं, IBPS. ठीक आहे, आता त्याच्या पुढे पाहू SBI. SBI चा फुल फॉर्म काय असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया. सर्वांनाच माहिती आहे ही स्टेट बँक जी आहे बँक ती स्वतःच एक्झाम घेते. ती बाकीची काही संस्था वगैरे संस्थाला सांगत नाही की ही एक्झाम तुम्ही कंडक्ट करा म्हणून. ठीक आहे, ती स्वतःचे पेपर तीच घेत असते. नंतर पुढे आहे RBI. RBI चा फुल फॉर्म काय आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ही RBI देशाची मध्यवर्ती बँक म्हणून कार्य करत असते किंवा सर्व जेवढे काही प्रायव्हेट बँक असतील, गव्हर्नमेंट बँक असतील, या सर्वांवरती देखरेखीचं काम कोण करतं, RBI. देशाची मध्यवर्ती बँक आहे. ठीक आहे, मग आता हे 4 संस्था आहेत की ज्या बँक एक्झाम कंडक्ट करतात. आता पाहू या कोणत्या कालावधीमध्ये कशा कशा एक्झाम कंडक्ट करतात किंवा कोणत्या कोणत्या पोस्ट असतात. तर IBPS RRB चा कालावधी असतो जुलै पासून ते ऑक्टोबर पर्यंत.
नंतर IBPSच्या जेवढ्या काही जागा सुटतात किंवा जेवढ्या काही एक्झाम असतात ते कधीपासून असतील, ऑक्टोबर पासून किंवा सप्टेंबर घेऊ आपण इथं, सप्टेंबर पासून असतात डिसेंबर पर्यंत. त्याच्या पुढे आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक इंडियाच्या कधीपासून जागा सुटतात, फेब्रुवारी पासून ते जून पर्यंत. नंतर पुढे आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या फॉर्म, जागा, जे काही सिलेक्शन प्रोसेस असेल, जेवढ्या काही जागा सुटतात त्या सुटत असतात डिसेंबर टू फेब्रुवारी या काळामध्ये. मग जर तुम्ही बोर्डकडे सविस्तर पाहिलं तर पूर्ण मंथ ह्याच्यामध्ये काय समाविष्ट झालेले आहेत. म्हणजे बँक एक्झाम प्रत्येक महिन्यामध्ये कोणती ना कोणती एक्झाम येत असते. सगळे महिन्यामध्ये काही ना काही एक्झाम आहे. बाकीच्या क्षेत्रामध्ये असं आहे का? नाहीये. बाकीच्या क्षेत्रामध्ये असं नाहीये. तर आता पाहू प्रत्येक ह्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पोस्ट असतात. महाराष्ट्र ग्रामीण बँक, विदर्भ ग्रामीण बँक ह्या RRB मध्ये कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत. ठीक आहे. तर त्याच्यामधली पहिली पोस्ट आहे PO, नंतर दुसरी पोस्ट आहे क्लर्क आणि त्याच्या पुढे आहे SO. न्यू स्टुडंट आहेत त्यांना आता PO म्हणजे काय हे समजणार नाही. तर PO म्हणजे काय असतो, POचा फुल फॉर्म आहे प्रोबेशनरी ऑफिसर. ठीक आहे. त्याच्या पुढे क्लर्क, क्लर्क तर माहितीच आहे सर्वांना. आणि नेक्स्ट आहे SO, SOचा फुल फॉर्म आहे स्पेशलिस्ट ऑफिसर. ठीक आहे. आता हे झाल्या RRBच्या. नंतर पाहू IBPS मध्ये कोणत्या कोणत्या पोस्ट असतात किंवा त्या बँकेमध्ये कोणत्या कोणत्या पोस्ट असतात. तर पहिली आहे PO, नंतर आहे क्लर्क आणि त्याच्या पुढे आहे SO. ह्याच आहे सेम, इकडे पण 3 पोस्ट आहेत, तिथे पण 3 पोस्ट आहेत. पुढं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये PO असेल, नंतर क्लर्क आणि त्याच्या पुढे SO. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये कोणत्या कोणत्या पोस्ट असतात. त्यातली पहिली पोस्ट आहे असिस्टंट, त्याला RBI असिस्टंट असं बोललं जातं. सेकंड पोस्ट आहे ग्रेड B ऑफिसर, ग्रेड B ऑफिसर आहे. आणि थर्ड पोस्ट आहे RBI अटेंडंट, RBI अटेंडंट. ठीक आहे. ह्या काय असतात, RBI मध्ये 3 पोस्ट असतात. आता जर याच्या बोर्डकडे जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर इथं PO, क्लर्क, SO 3 पोस्ट आहेत, इथं पण 3 पोस्ट आहेत, इथं 3 पोस्ट आहेत, इथं 3 पोस्ट आहेत. मग ह्या पोस्टसाठी कोणते कोणते मुलं अप्लाय करू शकतील. तर पहा ह्याच्यामधील फक्त SOची जर पोस्ट सोडली तर बाकी इतर पोस्टसाठी एक साधारण डिग्रीवाला व्यक्ती किंवा विद्यार्थी ह्याला काय अप्लाय करू शकतो. म्हणजेच काय, BA असेल, BCom असेल, इंजिनिअरिंग सगळ्या जेवढे काय आहेत ते सर्वजण याला अप्लाय करू शकतात. कोणाला, PO आणि क्लर्कसाठी, किंवा इथं असिस्टंटसाठी असेल, ग्रेड B ऑफिसरसाठी असेल किंवा अटेंडंटसाठी असेल. ठीक आहे. मग पहा काउंट करून इथे 2 पोस्ट आहेत, इथे 2 आहेत, इथे 2 आहेत, इथे 3 आहेत, म्हणजे टोटल असे 9 पोस्ट आहेत. वर्षभरातून तुम्ही किती पोस्टसाठी अप्लाय करू शकताय, 9 पोस्टसाठी. आणि SOसाठी कोण अप्लाय करणार, तर SOसाठी ज्यांची ॲग्री झालेली असेल, ज्यांची इंजिनिअरिंग असेल असे मुलं SOसाठी अप्लाय करू शकतात. मग अशांसाठी किती वेळा अप्लाय करायला जमेल त्यांना, इथं 3 वेळेस, इथं 3 वेळेस, इथं 3 वेळेस, इथं 3 वेळेस, म्हणजे टोटल जर आपण काउंट केले तर 12 वेळेस त्या मुलांना इथे अप्लाय करता येईल. मग बाकी तुम्ही राज्यसेवा बघा, UPSC बघा, इकडं असं एवढ्या वेळा तुम्हाला अप्लाय करता येणार नाही. म्हणजे बँकिंगमध्ये करिअर करण्याची ही एक चांगली सुवर्ण संधी आहे. ठीक आहे. चला तर मग पाहूया आता 1 बाय 1. आतापर्यंत आपण काय पाहिलं, बँक कोणत्या कोणत्या संस्था कंडक्ट करतात आणि कोणत्या कोणत्या संस्थेमध्ये कोणत्या कोणत्या बँक येतात हे आपण सविस्तर पाहिलं. आता 1 बाय 1 पाहू की प्रत्येक पोस्टसाठी तुमची पात्रता काय असायला हवी आहे, पेमेंट किती असणार आहे, जॉब प्रोफाईल कसं आहे, ह्याच्याबद्दल आपण सविस्तर पाहू किंवा एक्झाम पॅटर्न बद्दल. चला तर मग सविस्तर पाहू. सर्वात पहिल्यांदा संस्था घेऊया आपण RRB, म्हणजेच त्याला काय बोललं जातं, रिजनल रुरल बँक. ह्या बँकेमध्ये कोणत्या कोणत्या बँक आहेत मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, इथे लिहितो. महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि दुसरी आहे विदर्भ ग्रामीण बँक. ह्या 2च बँका आहेत महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. तर आता याचा पूर्ण पॅटर्न पाहू आपण. इथं मी PO साठी लिहितो आणि ह्या साईडला इथे क्लर्क साठी.
आता पीओ साठी कोणते कोणते मुलं अप्लाय करू शकतात किंवा क्लर्क साठी कोणते मुलं अप्लाय करू शकतात, तर त्यातला पहिला पॉईंट आहे एज. तुमचं एज काय असायला पाहिजे. जर तुम्हाला पीओ म्हणजे प्रोफेशनल ऑफिसर हे मॅनेजर पदाचं, मॅनेजर लेवलचं पद आहे, ठीक आहे, तर मग अशा पदासाठी किती वय लागेल तुमचं, तर मिनिमम आहे 20 आणि मॅक्झिमम असेल 30. जर तुमचं मिनिमम 20 वर्ष असेल, आता पहिल्यांदा 21 वर्ष होतं, पण आता गव्हर्नमेंटला माहिती झालं काही मुलं 20व्या वर्षी पण काय होतात, ग्रॅज्युएट होत आहेत, म्हणून त्यांनी ते वय किती केलेलं आहे, 20 वर्ष. म्हणजे मिनिमम 20 वर्ष आणि मॅक्झिमम किती असेल, 30 वर्ष. क्लर्कसाठी किती आहे, मिनिमम 20 आहे आणि मॅक्झिमम किती, 28 इयर. ठीक आहे, 28 वर्ष मॅक्झिमम. त्याच्या पुढचा पॉईंट काय येतो तुमचा, एज्युकेशन क्वालिफिकेशन. एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असायला हवंय, तर मग पीओ होण्यासाठी काय लागेल तुम्हाला, एनी डिग्री, कोणतीही डिग्री चालेल. त्याच्या पुढे क्लर्कसाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे, तर एनी डिग्री, कोणतीही डिग्री चालेल. त्याच्या पुढे थर्ड पॉइंट काय येईल, सॅलरी. आता प्रत्येक जॉब जॉईन करायचा आहे की त्या जॉबसाठी आपण ट्राय करतोय, मग आपल्याला सॅलरी तर माहिती असायला हवी आहे. त्याच्या पुढचा पॉइंट आहे सॅलरी. आरआरबी पीओ साठी सॅलरी असते बघा 40,000 ते 45,000 दरम्यान, आणि क्लर्क साठी सॅलरी आहे 20,000 ते 26,000. त्याच्या पुढचा फोर्थ पॉइंट आहे सिलेक्शन प्रोसेस. ह्या पोस्टसाठी मला अप्लाय करायचं आहे, पण माझी सिलेक्शन प्रोसेस काय असेल, हा सर 4 टाईपचा आहे. त्याच्या पुढे पाहू आपण 4 टाईप सिलेक्शन प्रोसेस. पीओ म्हणजे मॅनेजर लेवलचं पद आहे, आणि मॅनेजर लेवलसाठी तुम्हाला 3 फेजेस मधून जावं लागेल. पहिली म्हणजे प्री एक्झाम, सेकंड असते मेन एक्झाम, आणि थर्ड असेल इंटरव्ह्यू. कोणत्याही बँकेमध्ये जर मॅनेजर पदासाठी मॅनेजर पद पाहिजे असेल तर तुम्हाला 3 फेजेस मधून जावंच लागेल. कोणती, प्री एक्झाम, मेन एक्झाम आणि इंटरव्ह्यू. त्याच्या पुढे आहे क्लर्कसाठी 2च फेजेस असतात. पहिली म्हणजे प्री एक्झाम, नंतर असेल मेन एक्झाम. ठीक आहे. आता पीओ साठी म्हणजे प्रोफेशनल ऑफिसर साठी 3 फेजेस आहेत, आणि क्लर्कसाठी किती आहेत, 2 फेजेस आहेत. कोणत्याही बँकेत मॅनेजर पदासाठी 3 फेजेस असतात आणि क्लर्कसाठी 2 स्टेप. आता मग ह्याच्यामध्ये आपण थोडंसं सविस्तर पॅटर्न पाहूया की प्री एक्झाम मध्ये कोणते कोणते सब्जेक्ट किती मार्क्ससाठी असतात. ठीक आहे, मी बोर्ड साफ करतो, सविस्तर पॅटर्न पाहूया. सुरुवातीला आपण पाहूया प्री एक्झाम पॅटर्न. प्री एक्झाम पॅटर्न कसा आहे पीओ आणि क्लर्कचा, दोन्ही पण एकत्र सांगतो. ठीक आहे. तर प्री एक्झाम मध्ये पहिला सब्जेक्ट असेल क्वांट. क्वांट मध्ये क्वेश्चन्स असतात 40, मार्क पण असतील 40. दुसरा सब्जेक्ट आहे रिझनिंग. रिझनिंग मध्ये पण क्वेश्चन असतील 40, मार्क पण असेल 40. 2च सब्जेक्ट आहेत कुठं, आरआरबी, पीओ आणि क्लर्क साठी. कोणते, पहिला आहे क्वांट, दुसरा आहे रिझनिंग. आता काही मुलं म्हणतील इंग्लिश नाहीये. हो खरं आहे, इंग्लिश नाहीये. ज्यांची इंग्लिश वीक आहे त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी असते आरआरबी ग्रामीण बँकेत जॉब मिळवण्याची. ठीक आहे. आणि वेळ किती असेल तुम्हाला, 45 मिनिट. म्हणजे इथे तुम्हाला काय लागणार आहे, स्पीड. फक्त स्पीड असेल तर तुमची प्री एक्झाम निघू शकते. ठीक आहे. त्याच्या पुढे पाहू आपण मेन एक्झाम पॅटर्न. हे थोडंसं रफ करतो मी. त्याच्या पुढे पाहूया मेन एक्झाम पॅटर्न. मेन एक्झाम पॅटर्न मध्ये पहिला सब्जेक्ट आहे क्वांट, म्हणजे त्याला मॅथ पण बोललं जातं. क्वेश्चन इथे लिहितो मार्क. क्वांट सब्जेक्ट असेल तुमचा 40 क्वेश्चन असतील, मार्क किती असतील, 50. सेकंड सब्जेक्ट आहे रिझनिंग.
रिझनिंग आवडतं असतो सगळ्यांचा, ठीक आहे. रिझनिंग किती असेल, क्वेश्चन 40, मार्क किती असतील 50. त्याच्या पुढे आहे कॉम्प्युटर. कॉम्प्युटर सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये क्वेश्चन आहे 40, मार्क किती असतील तुमचे 20 मार्क आहे, ठीक आहे. त्याच्या पुढे पाहू आपण जनरल अवेअरनेस. जनरल अवेअरनेस कितीसाठी असेल, क्वेश्चन 40, मार्क पण किती असेल 40, ठीक आहे. आता त्याच्या पुढे पाहूया आपण इंग्लिश. आता इथे इंग्लिशला और काय आहे, हिंदी. मग इथं ज्यांची इंग्लिश वीक आहे ते इंग्लिश पेपर देणार नाही आहेत, त्यांची हिंदी स्ट्रॉंग आहे ते हिंदी पेपर देतील. मग असं कितीसाठी आहे, क्वेश्चन 40 आणि मार्क किती आहेत 40. टोटल जर मारले आपण तर 200 क्वेश्चन आहेत आणि मार्क किती आहेत 200. मेन एक्झाम असेल त्याच्यामध्ये क्वेश्चन 200 असतील, मार्क पण किती असतील 200 आणि टायमिंग असेल तुमचा 2 आवर 2 तास. ह्याच्यामध्ये सेपरेट टायमिंग नसणार आहे की ह्या सेक्शनसाठी कॉन्ट सेक्शनसाठी असा टायमिंग आहे असं नाही आहे. इथं कंपोजिट टायमिंग आहे, म्हणजे 2 आवरमध्ये तुम्ही कोणताही सेक्शन घेऊ शकताय. मला पहिल्यांदा कॉन्ट आवडतोय, मी कॉन्ट सॉल्व्ह करणार, ठीक आहे. म्हणजे इथं तुम्हाला 2 आवरमध्ये तुम्ही एकत्रित पूर्ण पेपर सॉल्व्ह करू शकताय. आणि मॅनेजरसाठी थर्ड स्टेप आहे इंटरव्ह्यू, क्लर्कसाठी इंटरव्ह्यू नाही आहे, ठीक आहे. समजलं RRB. त्याच्या पुढे पाहू आपण सेकंड संस्था आहे आपली IBPS. IBPS PO आणि SBI PO ह्याच्या बऱ्याच गोष्टीमध्ये साम्य आहे. त्याच्यामुळे मी इथे काय करतो, IBPS आणि SBI PO यांची तुम्हाला एकत्रित माहिती सांगतो, ठीक आहे, चालेल. इथे कॉलम आहे बघा, IBPS चा असेल IBPS PO, इथे कॉलम करतो SBI PO. SBI मध्ये काय फक्त एकच बँक आहे SBI. पण इथं IBPS मध्ये कोणत्या बँक आहेत थोड्यापूर मी सांगितलं तुम्हाला. युनियन बँक असेल, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, युनायटेड कमर्शियल बँक असेल, ह्या सर्व काय 11 बँक आहेत IBPS मध्ये. इथं वाटलं 11 पण लिहितो म्हणजे तुम्हाला समजेल, ठीक आहे. मग पहिला IBPS PO साठी जर अप्लाय करायचं आहे तर तुमचं वय किती असायला पाहिजे, तर पहिला पॉइंट आहे एज. एज किती असायला पाहिजे तुमचं, इथं मिनिमम 20 वर्ष आणि मॅक्झिमम असेल PO साठी 30 वर्ष. हे जे वय सांगत आहे ते जनरल कॅटेगरीचं आहे. ह्याच्यामध्ये जर कास्ट असेल तर त्यांचं वय ऍड होईल. जनरल कॅटेगरी सांगत आहे सर्व काही. नंतर SBI PO साठी किती असणार आहे, मिनिमम 20, मॅक्झिमम 30 इयर. सेकंड पॉइंट पाहू आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन. एज्युकेशन क्वालिफिकेशन मध्ये IBPS PO साठी आणि SBI PO साठी फक्त काय लागेल तुम्हाला, डिग्री कोणत्याही स्ट्रीम मध्ये असेल तरी चालेल. इथे काय येईल, एनी डिग्री. इथं पण एनी डिग्री. नंतरचा पॉइंट आहे सॅलरी. सॅलरी सर्वात महत्वाची असते, ठीक आहे. तर IBPS PO ची सॅलरी आहे 50,000 ते 55,000च्या दरम्यान आणि SBI PO ची सॅलरी असते 60,000च्या आसपास. ही मी सॅलरी सांगत आहे ग्रॉस सॅलरी, ठीक आहे. त्याच्या पुढे काय आहे, सिलेक्शन प्रोसेस. कोणत्या मला फेजेस मधून जावे लागेल त्यावेळेस मी IBPS PO का SBI PO होईल, ठीक आहे. मग पाहू आपण त्याच्या पुढचा पॉइंट सिलेक्शन प्रोसेस. दिसतोय का, ठीक आहे. सिलेक्शन प्रोसेस जरा मी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो. तर ह्याच्यासाठी IBPS PO आणि SBI PO साठी तुम्हाला पहिला स्टेप आहे प्री एक्झाम, नंतर आहे मेन एक्झाम आणि थर्ड काय असेल, इंटरव्ह्यू. मॅनेजर पद आहे, मॅनेजरसाठी किती स्टेप सांगितलं होत्या मी, 3. प्री एक्झाम, मेन एक्झाम आणि इंटरव्ह्यू. इथे पण काय असणार SBI PO साठी, प्री एक्झाम, मेन एक्झाम आणि इंटरव्ह्यू, ठीक आहे. चला तर मग ह्याच्या पुढे जरा सविस्तर पाहूया की प्री एक्झाम मध्ये कोणते सब्जेक्ट असतात किंवा किती मार्क्स साठी असतात, ठीक आहे. चला मग पाहू प्री एक्झाम पॅटर्न.
IBPS आणि SBI POचा आपण प्री पॅटर्न पाहत आहोत. त्याच्यामध्ये पाहूया प्री पॅटर्न, प्री एक्झाम पॅटर्न. समजते सर्वांना? बोर झाले नाही ना? ठीक आहे, व्यवस्थित बसायचं, व्यवस्थित लक्ष द्यायचं तर समजेल. प्री एक्झाम मध्ये 3 सब्जेक्ट असतात. पहिला सब्जेक्ट आहे क्वांट. क्वांट मध्ये क्वेश्चन्स असतील 35, मार्क असतील 35 आणि इथे सेपरेट टायमिंग आहे प्रत्येक सेक्शनसाठी. तर इथे टायमिंगचा एक कॉलम करतो. टायमिंग असेल 20 मिनिट. सेकंड सब्जेक्ट कोणता असेल बरं? रिझनिंग. रिझनिंग मध्ये किती क्वेश्चन असतील? 35 आणि मार्क किती असेल? मार्क पण आहेत 35 आणि टायमिंग किती? 20 मिनिट. नंतर थर्ड सब्जेक्ट कोणता? इंग्लिश. सगळ्यांचा आवडता आहे ना? आवडता नसेल तरी पण आपले अँथनी सर कव्हर करून देतील. ठीक आहे, तर किती असेल क्वेश्चन? 30. मार्क किती असतील? 30 आणि टायमिंग किती आहे? 20 मिनिट. जर तुम्ही टोटल क्वेश्चन काउंट केले तर 100 क्वेश्चन, 100 मार्क आणि टायमिंग किती असेल? 1 आवर. पण इथं प्रत्येक सेक्शनसाठी वेगवेगळा टायमिंग आहे. म्हणजे क्वांटसाठी 20 मिनिट आहेत, रिझनिंगसाठी 20 मिनिट आहेत, इंग्लिशसाठी 20 मिनिट आहे. 1 तास आहे. पण कसा कंपोजिट आहे का? सगळ्यांचा एकत्र टायमिंग आहे का? नाहीये. लक्ष देऊन पहा. इथं क्वांट सेक्शन 20 मिनिट झाले की क्वांट सेक्शन बंद होतं. नंतर रिझनिंग येईल. 20 मिनिट झाले पुढचे की परत इंग्लिश स्टार्ट होईल. म्हणजे 20 मिनिटमध्ये तुम्हाला किती क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतील? 35. ठीक आहे, हे कुणासाठी पॅटर्न आहे? IBPS आणि SBI दोघांच्या पण PO साठी, म्हणजे मॅनेजर पदासाठी. समजताय? चला त्याच्या पुढे पाहू आपण मेन एक्झाम पॅटर्न POचा, IBPS आणि SBI. सो चला तर मग पाहू IBPS आणि SBI POचा मेन पॅटर्न कसा असेल. काय आहे? IBPS अँड SBI POचा मेन एक्झाम पॅटर्न पाहूया आपण. मेन एक्झाम पॅटर्न. या ठिकाणी मी क्वेश्चन लिहितो, इथे मार्क आणि इथे टायमिंग. तर मेन एक्झाम मधला पहिला सब्जेक्ट आहे रिझनिंग. रिझनिंग अँड कॉम्प्युटर एकत्र आहे. त्या सब्जेक्ट मध्ये क्वेश्चन आहेत 45, मार्क आहेत 60 आणि टायमिंग आहे 60 मिनिट. ठीक आहे, त्याच्या पुढे आहे क्वांट. क्वांट मध्ये क्वेश्चन आहेत 35, मार्क आहेत 60 आणि टायमिंग आहे 45 मिनिट. थर्ड सब्जेक्ट आहे आपला जनरल अवेअरनेस किंवा बँकिंग अवेअरनेस. तो सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये क्वेश्चन आहे 40, मार्क आहे 40 आणि टायमिंग आहे 35 मिनिट. नंतर फोर्थ सब्जेक्ट आहे इंग्लिश. इंग्लिशमध्ये क्वेश्चन असतील 35, मार्क असतील 40 आणि टायमिंग असेल 40. ठीक आहे, आता बघा क्वेश्चन किती झाले आपण काउंट करूया. 35 आणि 35 70, 70 आणि 40 110 आणि 110 आणि 45 किती झाले? 155 क्वेश्चन. टोटल मेन एक्झाम किती क्वेश्चनचे आहे? 55 आणि मार्क किती आहेत? 200 मार्क. नंतर टायमिंग पाहूया. 35 बघा, 35 आणि इथं 45 आहे. तर 45 ला हे 5 द्या, 50, 50 आणि 30 किती झाले? 80, 80 आणि 40 120, 120 आणि 60 180 मिनिट. म्हणजेच किती आहे? 3 आवर. जी काही तुमची POची मेन एक्झाम आहे ती किती तास चालेल? 3 तास. प्रत्येक सेक्शनसाठी वेगवेगळा टायमिंग आहे बरं का. इथं पण रिझनिंग आणि कम्प्युटरसाठी 60 मिनिटच आहेत. 60 मिनिट नंतर दुसरा सेक्शन चालू होईल क्वांट आहे 45 मिनिट. पुढे 35 मिनिटाचा कोणता सेक्शन आहे? जनरल अवेअरनेस. ठीक आहे, आणि फोर्थ नंबरचा सब्जेक्ट आहे इंग्लिश. तो किती आहे? 40 मिनिट. हा झाला मेन एक्झाम पॅटर्न. आता ह्याच्या पुढे आपण पाहू IBPS आणि SBI क्लर्कसाठी काय काय गोष्टी हव्यात. बोर्ड ड्रॉप करतो थोडासा. आता आपण पाहू IBPS आणि SBI क्लर्कसाठी. इथे लिहितो मी IBPS क्लर्क आणि इथे SBI क्लर्क.
सर्वात पहिल्यांदा काय एज. IBPS क्लर्क होण्यासाठी तुमचं मिनिमम वय असायला पाहिजे 20 वर्ष आणि मॅक्झिमम असायला पाहिजे 28 वर्ष. परत SBI क्लर्क होण्यासाठी मिनिमम 20 वर्ष, मॅक्झिमम किती 28 इयर. सेकंड टाईप आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन. शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो एज्युकेशन क्वालिफिकेशन. एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असायला हवं आहे IBPS क्लर्क साठी एनी डिग्री, कोणतीही डिग्री चालेल. इथं SBI क्लर्क साठी इथं पण काय पाहिजे आपल्याला एनी डिग्री. नंतर पुढचा आहे पॉइंट सॅलरी. सॅलरी किती असेल भाऊ IBPS क्लर्कला किती आहे, SBI क्लर्कला किती आहे, चला पाहू मग सॅलरी. तर IBPS आणि SBI क्लर्कला साधारण सेम सॅलरी असते, ती आहे 20,000 ते 26,000च्या आसपास. आणि इथे पण किती असेल 20,000 ते 26,000. सिलेक्शन प्रोसेस त्याच्या पुढे पाहू आपण सिलेक्शन प्रोसेस. सिलेक्शन प्रोसेस क्लर्क आहे, क्लर्क साठी किती फेजेस मधून जावं लागेल. एक म्हणजे प्री एक्झाम, सेकंड म्हणजे काय असेल मेन एक्झाम. दोनच आहे तिथं पण SBI क्लर्क साठी प्री एक्झाम आणि मेन एक्झाम. इंटरव्ह्यू असेल का क्लर्क साठी, नाहीये, क्लर्क साठी इंटरव्ह्यू नाहीये. आता सविस्तर पाहूया की प्री एक्झाम मध्ये कोणते कोणते सब्जेक्ट किती मार्क्स साठी असतात किंवा कालावधी किती असतो. चला तर मग सविस्तर पाहू IBPS आणि SBI क्लर्क प्री एक्झाम पॅटर्न. प्री एक्झाम पॅटर्न फ्री एक्झाम पॅटर्न. फ्री मध्ये बघा पहिला सब्जेक्ट आहे कॉन. इथे क्वेश्चन लिहितो, इथे मार्क, इथे टायमिंग. कॉन सब्जेक्ट कितीचा असेल, क्वेश्चन्स असतील 35, मार्क पण असतील 35 आणि टायमिंग किती असेल तुमच्यासाठी 20 मिनिट. नंतरचा सब्जेक्ट आहे रिझनिंग. रिझनिंग मध्ये क्वेश्चन्स असतील 35, मार्क आहेत 35 आणि टायमिंग असेल 20 मिनिट. त्याच्या पुढे थर्ड सब्जेक्ट आहे इंग्लिश. इंग्लिश मध्ये क्वेश्चन्स असतील 30 आणि मार्क पण आहेत 30 आणि टायमिंग किती आहे 20 मिनिट. प्रत्येक सेक्शन साठी वेगवेगळा टायमिंग आहे. जर तुम्ही सविस्तर पाहिलं त्याच्या आधी आपण IBPS आणि SBI PO चा प्री एक्झाम पॅटर्न पाहिला होता, सेम आहे का नाही. हो, प्री एक्झाम पॅटर्न PO आणि क्लर्कचा सेम आहे. कुणाच्या IBPS आणि SBI चा. आता त्याच्या पुढे पाहू आपण मेन एक्झाम पॅटर्न. इथेच लिहितो मी मेन एक्झाम पॅटर्न. त्याच्यामध्ये पाहूया आपण सविस्तर. पहिला सब्जेक्ट कोणता आहे रिझनिंग अँड कॉम्प्युटर. रिझनिंग अँड कॉम्प्युटर. इथे क्वेश्चन, इथे मार्क आणि इथे टायमिंग. रिझनिंग आणि कॉम्प्युटर किती मार्क साठी क्वेश्चन, किती क्वेश्चन्स असतील ह्यामध्ये आपल्याला. ह्याच्यामध्ये आहेत 50 क्वेश्चन, मार्क आहे 60 आणि टायमिंग आहे 45 मिनिट. ठीक आहे. त्याच्या पुढचा सब्जेक्ट कोणता आहे कॉन्ट. त्याला तुम्ही मॅथ पण बोलता. मग क्वेश्चन्स किती आहे त्याच्यामध्ये 50, मार्क किती असणार 50 आणि टायमिंग किती आहे 45 मिनिट. सेकंड सब्जेक्ट कोणता असेल जनरल अवेअरनेस किंवा बँकिंग अवेअरनेस. ह्याच्यामध्ये क्वेश्चन्स किती असतील 40, मार्क किती असेल, सॉरी इथं क्वेश्चन्स आहेत 50, मार्क किती आहेत तुमचं इथं 40 आणि टायमिंग किती असेल तुमचा 35 मिनिट. ठीक आहे. इथं मार्क पण 1 मिनिट, मार्क पण आहेत 50, सॉरी. त्याच्या पुढे आहे इंग्लिश. इंग्लिश सब्जेक्ट आहे तुमचा 40 क्वेश्चन, मार्क किती असतील याच्यामध्ये पहा बरं किती काउंट होत आहेत. मार्क आहेत इंग्लिशमध्ये 40 आणि टायमिंग आहे 35 मिनिट. हा झाला मेन एक्झाम पॅटर्न. मग ह्याच्यामध्ये बघा बरं क्वेश्चन किती आहेत 50 50 50 150 आणि 40 किती झाले 190, म्हणजे 190 क्वेश्चन आहेत मेन एक्झाम मध्ये. मार्क किती आहेत 50 आणि 50 100, 100 आणि 40 140 आणि 60 किती झाले 200 मार्क आहेत. टायमिंग किती आहे
45 आणि 45 90 आणि 35 आणि 35 70 90 आणि 70 160 160 मिनिट म्हणजे किती 2 तास 40 मिनिट. हा झाला तुमचा क्लर्कचा मेन एक्झाम पॅटर्न. क्लर्कला इंटरव्ह्यू आहे का नाहीये, म्हणजे क्लर्क होण्यासाठी तुम्हाला दोनच फेजेसमधून जावं लागेल, एक म्हणजे प्री एक्झाम आणि दुसरी म्हणजे मेन एक्झाम. इंटरव्ह्यू नाहीये. ठीक आहे. आतापर्यंत आपण क्लर्क आणि पीओची सगळी सविस्तर माहिती पाहिलेली आहे. ह्याच्यामध्ये आता एक पॉईंट बाकी आहे आपला, जॉब प्रोफाईल. पीओ साठी काय कामं असतात, क्लर्क साठी काय कामं आहेत, किंवा तुमचं प्रमोशन कसं होणार आहे. चला तर मग पाहूया प्रमोशन आणि जॉब प्रोफाईल. ठीक आहे. चला तर मग पाहूया आपण आता क्लर्क आणि पीओ ह्यांचं प्रमोशन आणि जॉब प्रोफाईल. सगळ्याला प्रमोशन हवं असतं, किंवा काही असे आहेत की जे क्लर्कसाठी जॉब अप्लाय करतात आणि क्लर्क पदावरतीच राहतात, असं काही नाही आहे ना. प्रत्येकाला प्रमोशन हवं असतं. चला तर मग पाहूया जॉब प्रोफाईल पीओ आणि क्लर्कची. या साईडला मी पीओ लिहिलं आहे, इथं क्लर्क आहे. सगळेच पीओ येतील. ह्याच्यामध्ये एसबीआय असेल, IBPS असेल, RRB असेल, सगळ्यां पीओ साठी जॉब प्रोफाईल आहे. तर पीओची काय काय कामं असतात बँकेमध्ये. तर पहिलं काम आहे हँडलिंग कस्टमर ट्रान्झॅक्शन. म्हणजे काही कस्टमरचे ट्रान्झॅक्शनचे कामं असतील, समजा काही ऑनलाईन पेमेंट केलं असेल, हे सगळं ट्रान्झॅक्शनचं काम कुणाकडे असतं, मॅनेजरकडे म्हणजेच पीओकडे. त्याच्या पुढे काय आहे कॅश मॅनेजमेंट. त्या शाखेमध्ये त्या ब्रँचमध्ये किती कॅश आहे हे सगळं मॅनेजमेंट कुणाला ठेवावं लागेल, पीओला म्हणजेच मॅनेजरला. त्याच्या पुढे आहे लोन प्रोसेसिंग. लोन संदर्भात सगळे काही कामं असतील ते सगळे पण असतात पीओकडे. त्यानंतर आहे काही प्रॉब्लेम येत असेल ATM कार्डसाठी, नंतर चेकबुकसाठी, हे सगळे किंवा DD साठी हे प्रॉब्लेम कोण सॉल्व्ह करतं, मॅनेजर. त्याच्या पुढे आहे मॅनेज अकाउंट ऑफ कस्टमर. कस्टमरसाठी अकाउंट ओपनिंग आहे किंवा अकाउंटचा काही प्रॉब्लेम आहे, हे सगळं कामं कुणाकडे असतात, मॅनेजरकडे. त्याच्या पुढे आहे पेन्शन्स असेल, फिक्स डिपॉझिट, इंटरनेट बँकिंग, हे काम पण असतात मॅनेजरकडे. त्याच्या पुढे पाहू क्लर्कची काय काय कामं आहेत. तर क्लर्कचं काही कामं लिहिली आहेत बघा बोर्डवरती. पहिलं आहे कॅश डिपॉझिट, नंतर कॅश विड्रॉल, त्याच्या पुढे आहेत पासबुक एंट्री असेल, RTGS, NEFT, नंतर चेक कलेक्शन. हे सर्व कामं कुणाचे आहेत, क्लर्कचे. ठीक आहे. क्लर्क आणि पीओचे कामं समजले असतील बँकेमध्ये. ह्याच्या व्यतिरिक्त अन्य थोडीफार कामं असतील, इथे मी महत्वाचे घेतलेले आहेत. समजताय. आता त्याच्या पुढे तुमच्या सर्वांसाठी किंवा आपल्या सर्वांसाठी महत्वाचा पॉइंट असतो प्रमोशन. सगळ्याला प्रमोशन हवं असतं, प्रायव्हेटमध्ये असेल किंवा गव्हर्नमेंटमध्ये. तर जर तुम्ही क्लर्क लेवलवरती आहात आणि क्लर्क लेवलवरून तुम्हाला प्रमोशन पाहिजे असेल तर क्लर्क नंतर तुम्ही पीओ होऊ शकताय. कसं, त्याच्यामध्ये कालावधी आहे 4 ते 5 वर्षाचा. मग ह्याच्यासाठी बँकमध्ये एक इंटरनल एक्झाम होत असते किंवा तुमच्या कामावरून तुमचं प्रमोशन होत असतं. काहींनी काहीच काम केलं नाही किंवा काहींचा फीडबॅक खूप खराब आहे, अशांचं प्रमोशन होत नाही. प्रत्येक ठिकाणी काम करावंच लागतं. ठीक आहे. जर तुम्ही क्लर्क असाल तर क्लर्क पासून पीओ 4 ते 5 वर्ष लागतील. नंतर मॅनेजर पदापर्यंत जाऊ शकतायत. नंतर चीफ मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर असेल, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर असेल, मॅनेजिंग डायरेक्टर असेल, पुढे MD आणि चेअरमन पदापर्यंत जाऊ शकताय. सध्याचं तुम्हाला एक उदाहरण देईल. रजनीश कुमार हे पीओ म्हणून बँकेमध्ये जॉईन झाले होते, SBI मध्ये पीओ म्हणून जॉईन झाले होते. सध्या ते SBI चे कोण आहेत, चेअरमन आहेत. पीओ पासूनच गेलेले आहेत. म्हणजे ही सगळी त्यांचं प्रमोशन आहे. पीओचं प्रमोशन हे 4 ते 5 वर्षानंतर होत असतं. समजताय. आता आपण क्लर्क पीओ सगळ्या संस्थेचे काय डिटेल्समध्ये माहिती पाहिली. आता ह्याच्या पुढचे पॉईंट कव्हर करूया. एसओ म्हणजे स्पेशलिस्ट ऑफिसरसाठी काय काय पात्रता हवी आहे, पेमेंट कसं आहे, जॉब प्रोफाईल कसं आहे, याबद्दल सविस्तर चर्चा करूया. एसओ बोर्ड साफ करत आहे. एकत्र आपण पाहूया SBI, IBPS आणि RRB या सगळ्यांबद्दल. एसओ स्पेशलिस्ट ऑफिसर, एसओचा फुल फॉर्म आहे स्पेशलिस्ट ऑफिसर. मग या एसओ मध्ये कोणत्या कोणत्या पोस्ट असतात ते पहिल्यांदा जाणून घेऊया. त्याच्यामध्ये पहिली पोस्ट आहे ॲग्रिकल्चर ऑफिसर.
ॲग्रिकल्चर ऑफिसर. नंतर सेकंड पोस्ट आहे IT ऑफिसर. एक मिनिट, IT ऑफिसर. त्याच्या पुढे थर्ड पोस्ट काय आहे HR, त्याला ह्युमन रिसोर्स असं बोललं जातं, ती पण एक ऑफिसरची पोस्ट आहे. नंतर फोर्थ पोस्ट आहे त्याच्यामध्ये लॉ ऑफिसर. 5 नंबरची पोस्ट आहे राजभाषा अधिकारी, ही नवीन आहे, राजभाषा अधिकारी. नंतर आहे मार्केटिंग ऑफिसर. नंतर आहे CA, चार्टर्ड अकाउंट. म्हणजे एसओ मध्ये एवढ्या पोस्ट असतात. ॲग्रिकल्चर ऑफिसरची पोस्ट असेल, नंतर IT ऑफिसर, HR, लॉ ऑफिसर, राजभाषा अधिकारी, नंतर मार्केटिंग ऑफिसर, CA, या 7 पोस्ट कशामध्ये असतात एसओ मध्ये. आता प्रत्येक पोस्टसाठी वेगवेगळं क्वालिफिकेशन आहे. जर तुम्हाला ॲग्रिकल्चर ऑफिसरसाठी अप्लाय करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला लागेल 4 वर्षाची ॲग्रीची डिग्री पूर्ण पाहिजे. इथं असं नाही आहे की 3 वर्ष कंप्लीट केले, 3 वर्षामध्ये एक सब्जेक्ट बाकी आहे आणि पुढच्या 4थ्या वर्षी देतोय, हे 4 वर्ष नाही चालणार. तिथं फुल कंप्लीट 4 वर्ष पाहिजे. ठीक आहे. त्याच्या पुढे IT ऑफिसरसाठी कोण कोण अप्लाय करू शकताय, BE वाले, BTech वाले, हे मुलं इथं IT ऑफिसरला अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर आहे ह्युमन रिसर्च, म्हणजे HR ऑफिसर आहे. HR ऑफिसर आणि मार्केटिंग ह्या 2 पोस्टसाठी सेम क्वालिफिकेशन आहे. म्हणजे MBA पाहिजे तुमचं कशात, HR मध्ये. मार्केटिंग ऑफिसर व्हायचं असेल तर MBA कशामध्ये लागेल, मार्केटिंग ऑफिसरमध्ये. ठीक आहे. त्यानंतर आहे लॉ ऑफिसर. लॉ ऑफिसरसाठी क्वालिफिकेशन काय हवंय तुम्हाला, LLB. नंतर आहे आता राजभाषा अधिकारी. बऱ्याच मुलाला हे समजत नसेल किंवा राजभाषा अधिकारी कुणाला होता येईल. त्यासाठी क्वालिफिकेशन असं हवंय की PG मध्ये तुम्हाला हिंदी सब्जेक्ट पाहिजे आणि ग्रॅज्युएशनमध्ये इंग्लिश असायला पाहिजे. PG मध्ये हिंदी आणि ग्रॅज्युएशनमध्ये इंग्लिश, हे मुलं याच्यासाठी अप्लाय करू शकतात. नंतर दुसरे कोणतं मुलं अप्लाय करू शकतात की ज्यांचं PG मध्ये संस्कृत आहे आणि ग्रॅज्युएशनमध्ये हिंदी आणि इंग्लिश 2 सब्जेक्ट आहेत. असं 2 टाईपचे मुलं इथं अप्लाय करू शकतात. ठीक आहे. तर मग एसओसाठी अप्लाय करण्यासाठी आता आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहिलं, त्यानंतर पाहूया एज. तर या सर्व पोस्टसाठी एज असणार आहे तुमचं 20 ते, सर्व पोस्टसाठी इथेच लिहितो, एज आहे 20 ते 30 वर्ष. नंतर प्रत्येक पोस्टची सॅलरी किती आहे, तर प्रत्येक पोस्टसाठी सॅलरी आहे तुमची 50,000च्या आसपास. प्रत्येक पोस्टसाठी, म्हणजे ते ॲग्रिकल्चर ऑफिसर असेल, IT ऑफिसर असेल, प्रत्येकाला काय 50,000च्या आसपास सॅलरी आहे. नंतरचा प्रश्न आहे तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, तर ही ऑफिसर, एसओ म्हणजे ऑफिसर पदच आहे. ऑफिसर पदसाठी किती फेजेस आहेत, एक म्हणजे प्री एक्झाम, नंतर आहे मेन एक्झाम आणि त्याच्या पुढे आहे इंटरव्ह्यू. पण इथं जेवढ्या काही पोस्ट आहेत त्याच्यामध्ये लॉ ऑफिसर आणि राजभाषा अधिकारी, मी ते स्टार करतो बघा, लॉ ऑफिसर आणि राजभाषा अधिकारी ह्या 2 साठी प्री एक्झाम पॅटर्न वेगळा आहे. म्हणजे तिथं मॅथ सब्जेक्टच नाही आहे. या 2 पोस्टसाठी तुमचा सब्जेक्ट कोणते कोणते असणार आहेत, रिजनिंग, नंतर इंग्लिश, जनरल अवेअरनेस, हे सब्जेक्ट तिथं असणार आहेत. मॅथ सब्जेक्ट आहे का कोणत्या पोस्टसाठी, लॉ ऑफिसर आणि राजभाषा अधिकारीसाठी. नंतर बाकीचे जे ॲग्रिकल्चर ऑफिसर असेल, IT ऑफिसर असेल, मार्केटिंग ऑफिसर असेल किंवा CA, ह्या सर्वांसाठी कॉन्ट सब्जेक्ट आहे. प्रीला कोणते कोणते सब्जेक्ट असणार आहेत, कॉन्ट, रिजनिंग आणि इंग्लिश हे सब्जेक्ट असणार आहेत. आता प्रश्न राहिला मेन एक्झामचा. तर मेन एक्झाम मध्ये तुमचं फक्त प्रोफेशनल नॉलेज चेक केलं जातं, तुमच्या डिग्रीबद्दलच माहिती असते, ते होऊन जाईल. नंतर आहे इंटरव्ह्यू. अशा 3 फेजेसमधून जाल, त्यावेळेस तुम्ही स्पेशलिस्ट ऑफिसर होता येईल. ठीक आहे. आतापर्यंत आपण स्पेशलिस्ट ऑफिसर पाहिलं, PO पाहिलं. मग एक डिफरन्स सांगेल, PO आणि SO मध्ये काय डिफरन्स आहे, तो म्हणजे प्रमोशनचा. हे बघा, जर तुम्ही SO झालात तर तुमचं प्रमोशन 7 ते 8 वर्ष लागतं आणि जर तुम्ही PO झालात तर तुमचं प्रमोशन 4 ते 5 वर्षानंतर होतं. पण जर तुम्ही इझी लेवल पाहत असाल तर SOची खूप इझी लेवल असते, PO मध्ये कॉम्पिटिशन पण खूप आहे आणि लेवल पण हाय असते. हा त्यामधील एक अपवाद आहे. ठीक आहे. आता त्याच्या पुढे पाहूया आपण
RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, त्याच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. RBI. आता लास्ट संस्था आहे आपली RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये किती पोस्ट सांगितलं होतं मी तुम्हाला? 3 पोस्ट आहे. त्यातली पहिली आहे असिस्टंट, नंतर कोणती आहे ग्रेड बी ऑफिसर, आणि शेवटी आहे RBI अटेंडंट. ठीक आहे. आता जर तुम्हाला असिस्टंट व्हायचं असेल, ग्रेड बी ऑफिसर व्हायचं असेल किंवा RBI अटेंडंट व्हायचं असेल तर तुमचं एज किती असायला पाहिजे? पहिला पॉइंट आहे एज. असिस्टंट होण्यासाठी तुम्हाला लागतील कमीत कमी 20 वर्ष, जास्तीत जास्त 28 इयर. मिनिमम वय आहे 20 वर्ष, जास्त आहे 28 वर्ष. त्याच्या पुढे ग्रेड बी ऑफिसर होण्यासाठी वय पाहिजे मिनिमम 20, मॅक्झिमम 30 इयर. अटेंडन्ससाठी काय पात्रता आहे? अटेंडन्ससाठी आहे 18 वर्ष ते 25 इयर. ठीक आहे. त्याच्या पुढे पाहू आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन. एज्युकेशन क्वालिफिकेशन मध्ये असिस्टंट, ग्रेड बी, अटेंडंट ह्याच्यासाठी डिग्रीज लागते, पण त्याच्यामध्ये एक अट असते त्यांची, एनी डिग्री. इथे लिहितो मी व्यवस्थित. इथे पण काय आहे? एनी डिग्री. एनी डिग्री. पण इथे डिग्री असून चालत नाही. जर तुम्हाला RBI असिस्टंट साठी अप्लाय करायचं असेल तर डिग्री सोबत तुम्हाला 50% मार्क असायला हवे डिग्रीला. कोणाला? जनरल कॅटेगरीसाठी. इतर कॅटेगरीसाठी असं काही नाहीये. ठीक आहे. त्याच्या पुढे जर तुम्हाला ग्रेड बी ऑफिसर व्हायचं असेल किंवा त्यासाठी अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला 10वीला, 12वीला आणि ग्रॅज्युएशनला सगळीकडे 60% मार्क असायला हवेत जनरल कॅटेगरीसाठी. अटेंडंटसाठी काही असं नाहीये, फक्त तुम्हाला तिथे 10+ लागेल. सॉरी, अटेंडंटचं इथं मी एनी डिग्री लिहिलं आहे. अटेंडंट होण्यासाठी फक्त तुम्हाला 10वी पास असायला हवेत. नंतरचा प्रश्न येतो सॅलरी. सॅलरी किती आहे? असिस्टंटसाठी सॅलरी आहे तुमची 35,000च्या आसपास. नंतर ग्रेड बी ऑफिसर आहे 75,000 आणि अटेंडन्स आहे 25,000. ठीक आहे. असिस्टंटसाठी सॅलरी आहे 35,000, ग्रेड बी साठी 75,000, अटेंडन्ससाठी आहे 25,000. आता त्याच्या पुढचा पॉइंट आहे सिलेक्शन प्रोसेस. सिलेक्शन प्रोसेस कशी आहे? तर अटेंडन्ससाठी फक्त एक ऑनलाईन टेस्ट आहे, एकच पेपर आहे. 120 मार्काचा अटेंडन्ससाठी एक पेपर होतो. त्याच्यामध्ये कॉन्ट, रिझनिंग, इंग्लिश आणि GK असे 120 मार्कचा क्वेश्चन असतो. वेळ असेल 90 मिनिट. नंतर ग्रेड बी ऑफिसरसाठी किती फेजेस आहेत? तर ग्रेड बी ऑफिसरसाठी आहेत प्री, मेन, इंटरव्ह्यू. ऑफिसर आहेत 3 पोस्ट आहेत. ठीक आहे. ते सॉरी 3 स्टेप आहेत. त्यानंतर असिस्टंटसाठी पण काय काय आहेत? प्री, मेन आणि इंटरव्ह्यू असिस्टंटसाठी पण आहे. ठीक आहे. समजलं? आता आपण एक्झाम पॅटर्न पण पाहिला. आता त्याच्या पुढे सविस्तर पाहूया प्रमोशन. की जर तुम्ही RBI अटेंडंट झाला असाल किंवा व्हायचं असेल तर RBI अटेंडंटसाठी एक अजून अट असते की ज्या मुलांचं 10वी पास आहेत आणि ग्रॅज्युएशन पास नाही आहेत, म्हणजे लास्ट इयरला वगैरे आहेत, तेच मुलं तिथं अप्लाय करू शकतात बरं का. जर एखाद्याची डिग्री झाली असेल ते मुलं अटेंडंट पदासाठी अप्लाय करू शकत नाहीत. जर कोणाला अप्लाय करायचं असेल तर त्यांनी डिग्रीला 1-2 सब्जेक्ट सोडून द्यायचे. कुठपर्यंत? 25 वर्षापर्यंत. ठीक आहे. समजतंय? असं काही करू नका. बाकीच्या पण पोस्ट असतात की त्या डिग्रीवरती अवलंबून आहेत. अटेंडंट अशी एक पोस्ट आहे की तिथं डिग्रीच्या मुलाला अप्लाय करता येत नाही. ठीक आहे. आपण कुठे होतो? प्रमोशनकडे. ठीक आहे. आता प्रमोशन असं आहे बघा, जर तुम्ही अटेंडंट आहात तर अटेंडंट पासून 9 ते 10 वर्ष, अटेंडंट पासून असिस्टंट पर्यंत यायला तुम्हाला 9 ते 10 वर्ष लागतात. आणि अटेंडंट पासून तुम्ही ग्रेड बी ऑफिसर होऊ शकताय. इथे 5 ते 6 वर्षाचा गॅप आहे. म्हणजे असिस्टंट मधून ग्रेड बी ऑफिसर 5 ते 7 वर्षामध्ये तुम्हाला होता येईल. नंतर तुम्ही ग्रेड बी पासून डेप्युटी गव्हर्नर पर्यंत जाऊ शकता. ठीक आहे. समजता? ठीक आहे.
आता बघा मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण सविस्तर सगळ्या एक्झाम बद्दल माहिती जाणून घेतली आहे. आता काही मुलांना समजा तुमच्यापैकी डाऊट असेल किंवा तुमच्यापैकी एखादा बंटी नावाचा मुलगा आहे, ठीक आहे. आता बंटीला डाऊट आहे. बंटी म्हणला सरांनी सगळं काही एक्झाम पॅटर्न सांगितलेलं आहे, ठीक आहे, पण मला SBI PO व्हायचं आहे आणि मला SBI PO होण्यासाठी शून्यापासून निर्मिती करायची. तसं तर मला सखोल माहिती नाही आहे की मी कशी स्टार्ट करू, कोणते बुक यूज करू किंवा कोणते लेक्चर करू. मग बंटीने विचारलं बबलीला. बबली त्याची मैत्रीण आहे, समजताय, ठीक आहे. बबली त्याची मैत्रीण आहे. बबलीला विचारलं. बबलीने सांगितलं मला पण नाही यार समजत, मला पण काही एवढी आयडिया नाही आहे, पण तुझ्या नादावादाने मी काय करते, RBI ग्रेड बी साठी अप्लाय करते किंवा RBI ग्रेड बी ऑफिसर पदाची तयारी करते. खूप पेमेंट वगैरे आहे, 75,000 पेमेंट आहे, ठीक आहे. पण आपल्या दोघांना पण काय बेसिक पासून माहिती नाहीये, सविस्तर माहिती नाहीये. मग ही सविस्तर माहिती कुठून भेटणार, कोण देणार, ठीक आहे. हो, याबद्दल सर्व सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार. करिअर गायडन्स पूर्णपणे जे काही करिअर गायडन्स हवंय ते देणार. तर मग कुठे येऊन भेटायचं, KD's क्लासेस विथ आयलन सेंटर अहमदनगर, ठीक आहे. थँक्यू.